Hello everyone, how are you? I hope you are fine. Welcome to our e-class. Myself, Wagmare Ganesh. Today I am going to introduce in this video about my English book 6. In this book, when we open this book, basically here we can understand there are 4 basic skills we have to obtain for learning language. As you know, if you are learning Marathi, if you are learning Hindi, if you are learning English, any language, when we learn, we need 4 basic skills, and those are listening, speaking, reading, and writing. So according to me, English is not a subject, but it is a language. When you think English is a language, when you study English as a language, then only you can learn language. What we see today, English is observed that English is only subject to get passing marks, to get good marks, etc. But if you want to learn this language, you must think it and you must study English is as a language. Okay? थोडक्यात या पुस्तकामध्ये आपणास इंग्रजी भाषा हा विषय म्हणून शिकायचा नाहीये, तर हा एक आपल्याला भाषा आत्मसात करण्यासाठी म्हणून इंग्रजी या वर्षी आपल्याला या पुस्तकामध्ये अभ्यासायचं आहे. हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. त्या कोणत्या बेसिकली स्किल्स आहेत, आणि दोन स्किल्स आर लिसनिंग म्हणजे श्रवण, स्पीकिंग म्हणजे संभाषण, रीडिंग म्हणजे वाचन, रायटिंग म्हणजे लेखन. पहा, लहान बाळ जेव्हा आपण बघतो की वर्ष 1.5 वर्षापर्यंत त्याला बोलता येत नसतं, बरोबर. मग ते काय करत असतं, ते फक्त श्रवण करत असतं, ऐकत असतं. म्हणजे our journey starts from listening. What is journey? Journey of learning language. आपला भाषा शिकण्याचा प्रवास हा श्रवणापासून म्हणजेच लिसनिंग पासून सुरुवात होतो, आणि मग हळूहळू जेव्हा त्या बाळास, त्या मुलास, त्या बेबीस बोलण्याची क्षमता येते, म्हणजे 1.5 वर्षांना ते हळूहळू बोलायला लागतं, आणि ती भाषा पहिल्यांदा आईकडून जी भाषा ऐकलेली असते तीच भाषा मुलांना बोलायला सुरुवात करतात, आणि म्हणून आईकडून शिकलेली भाषा म्हणजेच ती मातृभाषा, दॅट इज कॉल्ड मदर टंग. हेही लक्षात आपण इथं घ्यायचं आहे. आणि त्यानंतर जेव्हा तो 3-4 वर्षानंतर अंगणवाडी, बालवाडी, पहिलीला जेव्हा तो हळूहळू पुढे सरकतो, तेव्हा शाळेमध्ये जेव्हा तो जातो, तेव्हा त्यास रीडिंग स्किल म्हणजेच वाचनाचं कौशल्य त्याला अवगत होतं. म्हणजे त्या शाळेमध्ये जेव्हा तो जातो तेव्हा त्याला अक्षर ओळख, इंट्रोडक्शन ऑफ लेटर्स, वर्ड्स, सेंटेन्सेस, म्हणजे अगदी अक्षरापासून ते वाक्यांपर्यंत, परिच्छेदापर्यंत, पॅरेग्राफपर्यंत त्याचा प्रवास सुरू होतो. तो वाचायला लागतो. वाचत वाचत हळूहळू त्यावेळी लिहिण्याची क्षमता येते. म्हणजेच वाचल्यानंतर तो हळूहळू स्वतःचं मत लिहिण्यास सुद्धा सुरुवात करतो. म्हणजे थोडक्यात लँग्वेज इज अ मीन्स ऑफ कम्युनिकेशन, अँड थ्रू लँग्वेज वी कॅन एक्सप्रेस आवर ओन आयडियाज, थॉट्स, आवर प्रिन्सिपल्स, आवर फिलिंग्स. येस, बरोबर आहे की भाषा ही आपल्याला काय करायची आहे, बोलण्यासाठी शिकायची, आपल्याला भावना व्यक्त करण्यासाठी शिकायची, लेखन वाचन जमण्यासाठी आपल्याला शिकायची. म्हणून या ठिकाणी आपल्यास या 4 बेसिक स्किलवर प्रामुख्याने लक्ष द्यायचं आहे. त्याचबरोबर आपणास या ठिकाणी एक नवीन भाग दिलेला आहे, लँग्वेज स्टडी. या पुस्तकामध्ये आपणास काही व्याकरणाचा भाग, आता लँग्वेज स्टडी इज नथिंग बट ग्रामर. येस, लँग्वेज स्टडी इज नथिंग बट ग्रामर म्हणजेच व्याकरण. व्याकरण काय शिकायचं हा प्रश्न पडतो. व्याकरण किचकट आहे, काही ना वाटतं की बोरिंग सब्जेक्ट आहे, काय म्हणून शिकायचं. बट आय थिंक दॅट ग्रामर इज द सोल ऑफ लँग्वेज. ग्रामर इज अ सोल ऑफ लँग्वेज, म्हणजे तो भाषेचा आत्मा आहे,
आपल्याला टाळता येणार नाही. आपल्याला वाक्यरचना करता आली पाहिजे. काळातच आपण जर योग्य बोललो, म्हणजे समजा एखादं उदाहरण मी देतो बघा, आपल्याला जर काळात नीट बोलता आलं नाही, लिहिता आलं नाही, तर किती अर्थाचा गैरअर्थ होतो. समजा तुम्हाला भरपूर भूक लागलेली आहे, बाहेर खेळून आला, भरपूर भूक लागलेली आहे आणि तुम्ही घरी खेळून तुम्ही बाहेरून खेळून घरी जेव्हा येता, तेव्हा तुम्हाला आईला म्हणायचं असतं की मला भूक लागली आहे. परंतु त्याच्याऐवजी तुम्ही जर म्हणालात की मला भूक लागली होती, मग आता आई म्हणेल, जर तुम्ही असं म्हणाल मला भूक लागलेली होती असं म्हणाल, तर आई म्हणेल ठीक आहे, आता भूक तुला लागली होती तेव्हा म्हणजे तो भूतकाळ झाला, जा आता हातपाय तो अभ्यासाला बस. म्हणजे भूक लागली आहे आणि भूक लागली होती यामध्ये अर्थ लक्षात घ्या. भूक लागली होती म्हणजे आता भूक तुला लागलेली नाही असा अर्थ आई गृहीत धरेल आणि आई म्हणेल अभ्यासाला जाऊन बस. म्हणजे सो हिअर वी कॅन अंडरस्टँड what is the importance of grammar. So in this language study you have to learn the main parts of speech. म्हणजेच शब्दांच्या जाती. There are 8 parts of speech, as well as you have to learn some certain idioms and phrases. You have to learn how to form the plural forms. You have to learn simple tense forms. There are especially 3 types of tenses: past, present and future. Basically we have to learn simple past, simple future, simple present and simple future. Simple past, simple present and simple future. So moreover you have to learn word formation, how to form the nouns, verbs, adjective and verbs, and also you have to learn the types of sentences. Here especially in this grammar topics, basic chapters are given, and when you learn these basic chapters slowly steadily, when you go upwards in the further classes, you can understand the grammar better level. Okay, so students, पुन्हा एकदा मी शेवटी थोडक्यात सांगतो की आपणास भाषा ही केवळ काय म्हणून शिकायचे, भाषा म्हणून शिकायचे, विषय म्हणून शिकायचं नाही आहे. इंग्रजी ही विषय म्हणून शिकायचं आहे. यामध्ये आपल्याला लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग, रायटिंग हे स्किल्स अवगत करायचे आहेत. त्यासाठी भरपूर वी हॅव टू लिसन, वी हॅव टू स्पीक, वी हॅव टू रीड अँड राईट. You have to do practice well. Until you practice, you won't overcommand on this language, English subject. So त्याचबरोबर लँग्वेज स्टडीमध्ये म्हणजे व्याकरणाच्या भागामध्ये आपणास टेन्सेस असतील, वाक्यांचे प्रकार असतील, सिंग्युलर फ्लुरल फॉर्म्स असतील, पार्ट्स ऑफ स्पीच शब्दांच्या जाती असतील, ह्या सगळ्या बारीक छोट्या छोट्या गोष्टी आपणास यावर्षी या पुस्तकामध्ये थर्ड इयरमध्ये आपल्याला अभ्यासायच्या आहेत. सर्वांनी हे नीट लक्षात घ्यायचं आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण आपल्या युनिटकडे जाणार आहोत. थँक्यू.